नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे परत एकदा विजन करियर काउन्सिलिंग मध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करियर मेंटॉर. मेडिकल प्रवेशासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात हे आपण सांगितलेले, पण आता ज्या रिसेंटली महाराष्ट्राच्या काउन्सिलिंग प्रोसेस चालू होणार आहेत त्या काउन्सिलिंग प्रोसेससाठी नेमके काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत, एक रिव्हिजन आहे. ऑलरेडी एक व्हिडिओ याच्यावर बनलेला आहे, पण एक रिव्हिजन आहे. डॉक्युमेंट्स काय लागतात याचं हे परत एकदा रिव्हिजन आपण करणार आहेत. महाराष्ट्राच्या मेडिकल ॲडमिशनसाठी काय काय डॉक्युमेंट लागतात क्विकली आपण बघून घ्यायचे आणि सगळे डॉक्युमेंट्स आपण लवकरात लवकर इश्यू करून घ्यायचे आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुमचा नीट UG 2024चा ॲप्लिकेशन फॉर्म जो तुम्ही अर्ज भरला होता तो, त्याचा त्यालाच आपण कन्फर्मेशन पेज म्हणतो. त्यानंतर त्याचं ॲडमिट कार्ड आणि त्याचा नीटचा रिझल्ट, जो काही रिवाइज रिझल्ट आपल्याला लागलेला आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर स्टुडंटकडे एक स्वतःचा मोबाईल नंबर आणि स्वतःची ईमेल ID असणं गरजेचं आहे. या दोन्हीवरती OTP येतात. दुसरा पण पॉईंट कव्हर झाला. तिसरा 10वीची मार्कशीट, जर CBSE असेल तर मार्कशीट, जर स्टेट बोर्ड असेल तर 10वीची सनद. लक्षात घ्या, सनद मी परत हायलाइट करतो. CBSE असेल तर मार्कशीट आणि स्टेट बोर्ड असेल तर सनद, ज्याच्यावर तुमचा डेट ऑफ बर्थचा उल्लेख पाहिजे. तुमचा डेट ऑफ बर्थसाठी तुमची 10वीची मार्कशीट तुम्हाला लागते. त्यानंतर काय, 12वीची मार्कशीट. 12वीची मार्कशीट ऑलमोस्ट सगळ्यांच्या आलेल्या आहेत. स्टेट बोर्डच्या मुलांच्या पूर्णपणे आलेल्या आहेत. CBSEची एखाद्याची मार्कशीट आली नसेल तर तुम्ही डिजिटल मार्कशीटवरती प्रिन्सिपलचा स्टॅम्प घेऊन 12ची मार्कशीट पण प्रिंट करू शकतात. 10th आणि 12ची मार्कशीट. 12वीची TC लिव्हिंग सर्टिफिकेट, जर तुमचं 12वी जिथनं झालेलं आहे तिथं तुम्ही लिव्हिंग सर्टिफिकेट घ्यायचे. जर तुमचं 12वी झालं नाही, तुम्ही ऑलरेडी कुठेतरी BA BCom BSc ॲडमिशन घेतलं असेल तर तुम्ही जिथलं कुठलं तुमचं लास्ट कॉलेज आहे तिथलं तुम्ही लिव्हिंग किंवा TC तुम्ही इथून घ्यायची आहे. ओके, 5 पॉईंट कव्हर झाले. 1 2 3 4 5. 6वा आहे नॅशनॅलिटी कम डोमासाईल सर्टिफिकेट. तुम्हाला इथं दिसत असेलच, नॅशनॅलिटी कम डोमासाईल सर्टिफिकेट. सर्टिफिकेट ऑफ एज नॅशनॅलिटी अँड डोमासाईल याचं नाव आहे. जर एकत्र असेल तर एकत्र, जर वेगळं असेल एज अँड डोमासाईल वेगळं असेल, एज अँड नॅशनॅलिटी वेगळं असेल, जसं असेल त्यानुसार ते काढून घ्यायचे. इन्कम सर्टिफिकेट, जर तुमचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी असेल, जर तुम्हाला कुठला स्कॉलरशिपचा कुठला बेनिफिट घ्यायचा असेल, फीस बेनिफिट घ्यायचा असेल, त्या केसमध्ये तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागतं. आता हे बेसिक डॉक्युमेंट सगळ्या विद्यार्थ्यांना लागतात. त्यातला अजून एक महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. आपल्या DMARने जो फॉर्मॅट दिलेला आहे त्या फॉर्मॅटला एका डॉक्टरच्या लेटर प्रिंट करून घ्यायचं आणि ते सर्टिफिकेट तुम्ही अवेलेबल करून घ्यायचं. आपल्याकडे पण हे सर्टिफिकेट्स अवेलेबल असतात. ओके, त्यानंतर आधार कार्ड अगदी लागत नाही पण आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मायग्रेशन सर्टिफिकेट, जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर ॲडमिशन घ्यायचा विचार करताय तर तुम्ही मायग्रेशन काढा. पण आता ह्याच्यामध्ये काय बघा, सगळ्याच विद्यार्थ्यांना आपण ॲडवाइस करतो की तुम्ही मायग्रेशन काढून ठेवा. हे भविष्यामध्ये कुठं ना कुठं तुम्हाला कामाला येतं. मायग्रेशन तुम्ही काढून घ्या. बँक अकाउंट काउन्सिलिंग करताना गरजेचं नाही आहे, पण तुम्ही काउन्सिलिंग केल्यानंतर जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाणार, जे ॲडमिशनला जाणार, तेव्हा तुम्हाला बँक अकाउंट लागतं. किंवा जर तुम्ही ऑल इंडियाची काउन्सिलिंग केली तर ऑल इंडियाच्या काउन्सिलिंगमध्ये तुम्ही बरेच काही डिपॉझिट भरतात. ते डिपॉझिट रिफंड येण्यासाठी तुम्हाला तुमचा बँक अकाउंट नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं असतं. तेव्हा बँक अकाउंट देखील तुमच्याकडे असणं पाहिजे. त्याचा पुढचा महत्त्वाचं गॅप सर्टिफिकेट. एक 100 रुपयाच्या बॉन्डवरती हा एक गॅप सर्टिफिकेट प्रिंट करून घ्यायचं असतं 100 रुपयाच्या बॉन्डवरती. तर हे काउन्सिलिंग करताना गरजेचं नाही आहे. हे जेव्हा तुम्हाला ॲडमिशन करायचे कॉलेजमध्ये त्यावेळी हे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. याची सगळ्यांनी दखल घ्यायची आहे, घाई करायची नाही आहे. बेसिक सगळे डॉक्युमेंट्स, कॉमन डॉक्युमेंट्स सगळ्यांना समजलेले आहेत. पुढे आपण बघूया आता EWS किंवा इतर कॅटेगरीचा. हे जनरल डॉक्युमेंट झाले सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. आता आपण बघूया की बाकी फक्त स्पेशल केसेसमधल्या विद्यार्थ्यांसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात ते आपण बघून घेऊयात. थोडा स्क्रीनला इश्यू येतोय. हां, ओके, येस. म्हणजे तुम्ही बघू शकता की आता इथे तुम्हाला अजून काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर EWS मध्ये जर तुम्ही असाल, EWS कॅटेगरीमध्ये जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुमच्याकडे स्टेटचं EWS असणं गरजेचं आहे. स्टेटचं EWS, स्टेट गव्हर्नमेंटचं EWS तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर तुम्ही ऑल इंडियाची काउन्सिलिंग करत असाल, ऑल इंडियाच्या काउन्सिलिंगमध्ये तुमच्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटचे EWS असणं गरजेचं आहे. दोन्ही EWS मध्ये काय फरक असतो, फॉर्मॅटमध्ये फरक असतो. त्यांचे जे पॅरेग्राफ आहे त्या पॅरेग्राफमध्ये फरक असतो. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये शेवटी सेंट्रल लिस्ट नावाचा शब्द लिहिलेला असतो. ऑल इंडिया काउन्सिलिंगसाठी हे गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये तुमचं स्टेट EWS व्हॅलिड अप टू 31 मार्च 2025. हे दोन्ही सर्टिफिकेट 1 वर्ष व्हॅलिड असतात. त्यांच्यावर त्यांची व्हॅलिडिटी असते. 1 एप्रिल नंतर इश्यू केलेलं सर्टिफिकेट तुमच्याकडनं असणं गरजेचं आहे. हे झालं EWS बद्दल. आता रिझर्व्ह कॅटेगरीबद्दल पटपट बघूयात. ज्यांना महाराष्ट्रात भाग घ्यायचा आहे त्यांच्याकडे, सर्व कॅटेगरीच्या मुलांकडे कास्ट
आणि व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना. यामध्ये फक्त SC-BCच्या विद्यार्थ्यांना आता सवलत मिळालेली आहे की ते व्हॅलिडिटीच्या रिसिप्टवरती त्यांना 6 महिने ग्रेस पिरियड दिलेला आहे. ते 6 महिन्याच्या ते त्यांची व्हॅलिडिटी सादर करू शकतात. नॉन क्रिमिलियर सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना हा डॉक्युमेंट देखील लागतो. यामध्ये फक्त SC-ST कॅटेगरीला नॉन क्रिमिलियर लागत नाही. बाकी सगळ्या कॅटेगरीला नॉन क्रिमिलियर दाखल करावं लागतं. इव्हन SC-BC साठी पण नॉन क्रिमिलियर त्यांना दाखल करावं लागणार आहे. फक्त व्हॅलिडिटीमध्ये सध्या GR काढून त्यांना सवलत दिलेली आहे, पण नॉन क्रिमिलियरमध्ये नाही आहे. कास्ट आणि नॉन क्रिमिलियर सगळ्यांकडे हवं आहे. व्हॅलिडिटी पण सगळ्यांकडे हवी आहे एक्सेप्ट SE-BC. सोशल इकॉनॉमिकली बॅकवर्ड कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत यांना फक्त व्हॅलिडिटीमध्ये 6 मंथचा ग्रेस पिरियड इथे देण्यात आलेला आहे. ते तुम्ही काढून घेऊ शकतात. ठीक आहे. आता जे कोणी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काउन्सिलिंगमध्ये ज्यांना जायची इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढून घ्यायचं. तुम्ही SC असाल, ST असाल, OBC असाल. बरेच SC-STचे विद्यार्थी इथे चुका करतात आणि कास्ट सर्टिफिकेट काढत नाहीत. तुम्ही हे सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे. तुम्ही काढायलाच पाहिजे. सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट तुम्ही काढायला पाहिजे. पुढच्या ज्या केसेस आहेत त्या थोड्याशा रेअर केसेस आहेत, तरी पण आपण त्या डिस्कस करून घेऊया. जेवढे आपल्याला डिस्कस करता येतील तेवढे आपण बघूया. आय थिंक या पेजला झूम आउटचा थोडासा इश्यू मला इथे येतोय. ठीक आहे, तुम्हाला दिसेल इतकं मी झूम करतो आणि बाकीचं मी डिस्कस करतो. जर डिफेन्समध्ये असाल तर तुम्हाला डिफेन्स सर्टिफिकेट आणि पॅरेंटचं डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे. जर ॲक्टिव्ह सर्व्हिसमॅन असेल तर ॲक्टिव्ह सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट आणि पॅरेंटचं डोमासाईल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर डिफेन्स 3 मध्ये असाल तर ॲक्टिव्ह सर्व्हिसमॅन प्लस ट्रान्सफर सर्टिफिकेट तुमचं असणं गरजेचं आहे. महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरग्रस्त तुम्ही जर असाल त्यामध्ये तुमच्याकडे डिस्प्यूट म्हणजे MKB ग्रस्त तुम्ही असाल तर त्यासाठी तुमच्याकडे MKBचं सर्टिफिकेट. मदर टंग सर्टिफिकेट म्हणजे तुमची मातृभाषा मराठी, तुमच्या TCवर तुमची मातृभाषा लिहिली असेल त्याला तुम्ही मदर टंग सर्टिफिकेट म्हणू शकतात. त्यानंतर तुमचं 10वी आणि 12वी हिली एरियातून झाल्याचं प्रूफ म्हणजे तुमच्या 10वी आणि 12वीच्या शाळेकडनं तुम्हाला लिहून घ्यावं लागतं की तुमचे 10वी आणि 12वीची शाळा इथून झाली आणि ती शाळा हिली एरियामध्ये येते. हिली एरियाच्या गावांची यादी शासनाच्या वेबसाईटवर आहे. त्या यादींमध्ये तुमच्या शाळेतलं गाव असणं गरजेचं आहे. त्याचा खालचा डॉक्युमेंट आहे हिली एरिया. जर तुम्ही हिली एरियामधनं बिलॉंग करताय तर तुमचं सगळ्यात पहिल्यांदा हिली एरिया सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर पेरेंट डोमासाईल तुमच्या वडिलांचं डोमासाईल तिथनं असणं गरजेचं आहे. त्यानंतर SSC आणि HSC फॉर्म हिली एरिया. ॲक्च्युली मी MKB मध्ये हिली बोललो. तुमची 10वी किंवा 12वी MKB मधनं झालेली पाहिजे. सोबतच तुमचं 10वी आणि 12वी हिली जर असेल तर हिलीमधनं झालेली पाहिजे. पुढचं आहे डिसेबिलिटी सर्टिफिकेट. तर बघा एक मेडिकल फिटनेस जे आपल्या इथं लागलं ते त्यांनाही लागतं आणि तुमचं शासनाने इश्यू केलेलं PWD सर्टिफिकेट तुम्हाला लागतं. झुमिंगच्या इश्यूमुळे मला थोडंसं हे दाखवायला अडचण झाली आहे, पण आय थिंक तुम्हाला सगळ्यांना समजलंच असणार आहे. आपण ही यादी ऑलरेडी डिस्कस केलेली, एकदा डिस्कस केलेली आहे सगळ्यांसोबत. ओके, हां फुल स्क्रीन एक्झिट करून हां ओके. आय थिंक आता थोडंसं बेटर आहे. ओके चलो गुड. तर इथे MKB आपण बघितलं. मदर टंग सर्टिफिकेट 10वी आणि 12वी MKBतनं झालेली असायला हवी. हिली एरियामध्ये पण सेम आहे. डिसेबिलिटीमध्ये तुमच्याकडे डिसेबिलिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही लवकरात लवकर इश्यू करून घ्यायचे आहेत. जे नाही आहे ते इश्यू करून घ्यायचे आहेत. स्पेशली आपण बघूयात कॅटेगरीमध्ये सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट. तुम्हाला ऑल इंडियाच्या काउन्सिलिंगमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. क्विकली आपण हे रिव्हिजन केलेलं आहे. कुठले डॉक्युमेंट काउन्सिलिंगला लागतात, कुठले डॉक्युमेंट ॲडमिशनला लागतात हे देखील आपण बघितलेलं आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय, बँक पासबुक वगैरे जे आहे ते काउन्सिलिंगला लागत नाही. इव्हन गॅप सर्टिफिकेट काउन्सिलिंगला लागत नाही. इव्हन इन्कम सर्टिफिकेट जर 8 लाखाच्या खाली उत्पन्न असेल, तुम्ही कॅटेगरीचा क्लेम घेत असाल तर लागतं. काउन्सिलिंगमध्ये ते लागत नाही. ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागतं तुमची फीस डिसाईड करण्यासाठी. तेव्हा जसं सांगितलंय त्यानुसार सगळ्यांनी लवकरात लवकर हे सगळे डॉक्युमेंट्स इश्यू करून घ्यायचे आहेत आणि आपली ॲडमिशन प्रोसेस सुरळीत होईल याची काळजी सर्वांनी घ्यायची आहे. ही झाली मेडिकल ॲडमिशनसाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटची माहिती. मेडिकल ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल. थँक्यू.